दरम्यान आम्ही आमचं आंदोलन थांबवलेलं नाही, आम्ही एका महिन्यासाठी आमचं आंदोलन स्थगित केलंय असं स्पष्टीकरण लॉंग मार्चच्या आयोजकांनी दिलंय। तसंच सरकारने दिलेलं आश्वासन एका महिन्यामध्ये पाळलं नाही तर नाशिक इथून पुन्हा एकदा लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा सुद्धा लॉंग मार्च काढणारे नेते आशिष वाकोडे यांनी दिलाय। दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता। मात्र काल परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी करून नाशिक येथे काही मागण्यांच्या आश्वासनं दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने हा लॉंग मार्च स्थगित झालेला आहे। आंदोलकांकडून 1 महिन्याचा अल्टिमेटम सरकारला देण्यात आलाय। आपल्यासोबत लॉंग मार्च ज्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला ते आशिष वाकोडे आहेत, तसेच इतरही त्यांच्या आंदोलनामध्ये या सहभागी झालेले इतर नेते सुद्धा आहेत। पहिल्यांदा प्रश्न असा आहे की या लॉंग मार्च स्थगित का करण्यात आला, काय नेमकं आश्वासन तुम्हाला मिळालेलं आहे?